बेसन पिठाचे मोदक मोदक बनवण्याची एकदम साधी सिंपल पद्धत आणि बेसन पिठाचे असून सुद्धा खाताना तोंडात किंवा टाळूला न चिटकणारे मोदक. एकदा तयार करून ठेवलेल्या पिठापासून महिन्याभराने सुद्धा परफेक्ट मोदक बनवता येतील. इथे आपण दूध पावडर वापरणार नाही किंवा पनीर सुद्धा वापरणार नाही, तरी सुद्धा परफेक्ट मोदक तयार झालेले आहेत. तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. त्याच्यासाठी इथे मी पाऊण फुलपात्र किंवा पाऊण वाटी साजूक तूप घेतलेलं आहे आणि वजनी जर बघाल तर 70 ग्रॅम तूप आहे आणि त्याच्यामध्येच 200 ग्रॅम बेसन पीठ टाकलेलं आहे आणि फुलपात्राने दाबून दाबून भरलेले 2 फुलपात्र भरून बेसन पीठ घेतलेलं आहे. आता लो फ्लेमवरती हे बेसन पीठ फक्त भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे बेसन पीठ थोडंसं घट्टसर होईल आणि 4 ते 5 मिनिटांनी थोडंसं हे बेसन पीठ फुलण्यास सुरुवात होते. बेसन पीठ भाजताना अजिबात घाई करायची नाही, लो फ्लेमवरतीच बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. तर बघा इथे सुरुवातीला बेसन पीठ थोडंसं घट्टसर झालेलं आहे आणि अगदी 4 ते 5 मिनिटांनंतर इथे बघत असाल पीठ थोडं थोडं फुलण्यास सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू बेसन पीठ इथे पातळ होण्यास सुद्धा सुरुवात होणार आहे. तरीसुद्धा गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. मी इथे टोटल 9 मिनटं लो फ्लेमवरती बेसन पीठ भाजून घेतलेलं आहे आणि बघा इथे एकदम पातळ असं बेसन पीठ तयार झालेलं आहे आणि बेसन पीठचा खालचा भाग बघत असाल एकदम रवाळ असं टेक्स्चर बेसन पीठला आलेलं असून बेसन पीठ इथे थोडंसं फुलल्यासारखं झालेलं आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि इथे 3 चमचे दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये केसर टाकून घेतलेलं आहे. रूम टेम्परेचरचंच दूध वापरायचं आहे आणि इथे मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि इथे बघत असाल दूध टाकल्या टाकल्या बेसन पिठाचे छोटे छोटे दाणे होण्यास सुरुवात झालेली आहे. आता हे बेसन पीठ आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपण याचे मोदक बनवणार आहोत. तरी ते मी 10 ते 15 मिनटं बेसन पीठ थंड करून घेतलेलं आहे आणि बघत असाल दाणेदार बेसन पीठ तयार झालेलं आहे. आवडत असेल तर या स्टेजला याच्यामध्ये दूध पावडर सुद्धा टाकू शकता. एकदम हलकंसं बेसन पीठ गरम आहे. इथे बघत असाल बेसन पिठाचे बारीक बारीक दाणे तयार झालेले आहेत, म्हणजे या बेसन पिठाचे लाडू किंवा मोदक जरी केले तर ते तोंडामध्ये चिटकणार नाहीत. आता इथे मी सर्व मिक्स करून घेतलं. याच्यामध्ये आता पिठी साखर टाकायची आहे. मी ते 70 ग्रॅम साजूक तूप वापरलेलं आहे. तुम्ही 50 ग्रॅम तूप वापरलं तरी चालेल. मी ते अर्धा फुलपात्र साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि वजनी बघाल तर 60 ते 70 ग्रॅम साखर घेतलेली आहे. साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायची आहे. अर्धा चमचा फ्रेश कुटून घेतलेली वेलची पूड टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे. अतिशय सुंदर असा सुगंध या पिठातून दरवळत आहे. मी ते सर्व एकजीव करून घेतलेलं आहे. तरी ते पीठ थोडंसं पातळ झालेलं आहे. याच मिश्रणापासून तुम्ही बेसन पिठाचे पेढे किंवा लाडू सुद्धा बनवू शकता. तर बघा मोदकचे 2-3 प्रकारचे मोल्ड असतात. काही मोल्डमध्ये पातळ पीठ टाकलं तरच मोदक बाहेर येतो, त्यावेळेस या पद्धतीचं पीठ टाकायचं आहे. तर काही मोल्डमधून एकदम ड्राय असलेलं पीठच बाहेर येतं, त्यावेळेस हे बेसन पीठ या पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आणि पूर्ण ड्राय झाल्यानंतर मोदक बनवून घ्यायचा. आता इथे बघा बेसन पीठ भरपूर असं ड्राय झालेलं आहे आणि माझ्याजवळ जो मोल्ड आहे त्याच्यामध्ये भरपूर असं ड्राय पीठ टाकल्यानंतरच त्यातून मोदक बाहेर येतो, म्हणून मी ते बेसन पीठ पसरवून ठेवलं. पूर्ण ड्राय झाल्यानंतर मोदकच्या मोल्डमध्ये पीठ टाकलं आणि नंतर मोदक बनवून घेतलेले आहेत. आता तुम्ही या पद्धतीने पीठ बनवून महिनाभर ठेवू शकता आणि नंतर त्याचे मोदक बनवू शकता. तरी ते बघत असाल भरपूर असं ड्राय झालेलं बेसन पीठ मी मोदकच्या मोल्डमध्ये टाकलं तरी परफेक्ट मोदक तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीचं पीठ बनवून ठेवून हवाबंद डब्यामध्ये भरून महिनाभर स्टोअर करून त्याच्यापासून मोदक बनवू शकता. आणि तुमचं जर बेसन पीठ खूप ड्राय झालं तर त्याला हलकंसं गरम करायचं की ते पुन्हा पातळ होतं. मग त्यापासून तुम्ही मोदक, लाडू किंवा पेढेसुद्धा बनवू शकता. तरी ते बघा भरपूर असं पीठ ड्राय झालेलं आहे. मी त्याला हाताने थोडंसं मळून घेतलं आणि मोदकच्या मोल्डमध्ये किंवा साच्यामध्ये भरून घेतलं आणि ते ड्राय झालेल्या पिठापासून मोदक बनवलेले आहेत. तुमच्याजवळ जो मोदकचा साचा किंवा मोल्ड आहे त्यानुसार बेसन पीठ ड्राय किंवा पातळ ठेवायचं आणि मोदक बनवून घ्यायचे आहेत. अजिबात मोदक बनवताना प्रॉब्लेम येणार नाही. परफेक्ट मोदक बनवून तयार होतील. मोदकच्या मोल्डमध्ये पीठ भरल्यानंतर खालच्या साईडने व्यवस्थित प्रेस करायचं आणि नंतर मोदक बाहेर काढायचा आहे आणि परफेक्ट बेसन पिठाचे मोदक तयार झालेले आहेत, ते सुद्धा फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये. आणि ते बघत असाल ज्या पद्धतीने मार्केटमध्ये मोदक मिळतात त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त सुंदर मोदक आपला घरच्या घरी तयार झालेला आहे. आता लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे, त्याच्यामुळे या पद्धतीने पीठ बनवून ठेवू शकता आणि ज्या दिवशी तुम्हाला गरज आहे त्या दिवशी मोदक बनवू शकता. इथे
भरपूर असे मोदक तयार झालेले आहेत आणि टेस्टमध्ये बेस्ट बेसन पिठाचे मोदक रेडी आहेत. तुम्ही याच्यामध्ये मिल्क पावडर, ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता. तर बघत असाल एकदम खव्याच्या मोदकाप्रमाणे अतिशय सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत. घरभर मोदकाचा सुगंध दरवळत आहे. आवडत असेल तर केशर लावून या मोदकला डेकोरेट करू शकता किंवा पिस्ताने गार्निशिंग करू शकता. तर चला ह्या गणपतीत या पद्धतीचे मोदक नक्की ट्राय करून बघा. कुणीही म्हणणार नाही की हे मोदक घरी बनवलेले आहेत. इतके टेस्टी आणि परफेक्ट हे मोदक तयार होतात. ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.